Hello everyone, welcome back to our YouTube channel देशमुख कोचिंग सेमेस्टर विथ #स्मार्ट स्टडी किंग. मी संदीप देशमुख पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या देशमुख कोचिंग YouTube चॅनल वरती स्वागत करतोय. सो फ्रेंड्स, आपण स्टार्ट केला होता लिनियर इक्वेशन, जे ऑलरेडी 4 लेक्चर व्हिडिओ कंप्लीट झालेले. हा म्हणजे आपला लेक्चर नंबर 5 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल 10th क्लास महाराष्ट्र बोर्ड प्रॅक्टिस सेट 1.2. याचे ऑलरेडी मी फर्स्ट क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन मधला पहिला क्वेश्चन मी ऑलरेडी सॉल्व्ह करून दाखवला होता आणि सांगितलं होतं ग्राफ पेपर वरती सॉल्व्ह करू, पण काही गरज नाही, याच्यावरती सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता येते. ग्राफ कसं काढायचं हे तर तुम्हाला माहिती, फक्त सॉल्व्ह कसं करायचं हे बघून घ्या. आता ऑलरेडी मी सांगितलं होतं तुम्हाला की टेबल कसे काढायचे, त्यांच्यामध्ये कसे आकडे लिहायचे किंवा कसं सॉल्व्ह करायचं शिकवलं होतं. ओके, टेबल काढता आला की आपल्याला ग्राफ काढता येतो. ठीक आहे, म्हणून टेबल काढताना एकदम प्रॉपर लक्ष द्यायचं. मी काय केलंय, क्वेश्चन नंबर 2 आणि त्याच्यातले 2 क्वेश्चन इथे लिहून घेतले. टाइम आपल्याला अर्धा तासाचाच एक लेक्चर व्हिडिओ करायचा, त्याच्यासाठी मी अगोदर लिहून घेतलं. आता डायरेक्ट मुद्द्याचं घेऊ आपण, डायरेक्ट सॉल्व्ह करायला घेऊ. लाईक सबस्क्राइब तर तुम्ही करूनच टाकला असेल आणि नसेल केलं तरी करून टाका. ठीक आहे, सो क्वेश्चन नंबर 2 आहे आपला, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. इथे काय सांगितलंय, इक्वेशन सॉल्व्ह करायचे सायमल्टेनियस ग्राफिकली. सॉल्व्ह करायचं म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची. पहिल्या क्वेश्चन मध्ये काय होतं, टेबल लिहायचं होतं. फक्त काय करायचं होतं, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ अ ग्राफ काढण्यासाठी जो टेबल आहे तो फक्त सॉल्व्ह करायचा होता. इथं हा टेबल पण सॉल्व्ह करायचा, त्याच्या रिलेटेड ग्राफ आहे तो काढून मग x ची y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कशी समजून घेऊ. x y अशा पद्धतीने बॉक्स काढून घेतो आपण. प्रत्येक इक्वेशन साठी एक एक बॉक्स सेपरेट देतो. या इक्वेशनचा हा बॉक्स आहे, मग मी x ला 1 मानलं, 2 मानलं आणि 3 मानलं. असं मी जनरली घेतले. हे मनाने घेतलेले आकडे, कुठलेही लिहिलेले नाहीये. तुम्ही काहीही घेऊ शकता, पण मी सगळे छोटे घेतले कारण मला सोपं बनवायचंय. मग या इक्वेशन मध्ये काय आहे, इक्वेशन आपलं x y इज इक्वल्स टू 5. याच्यामध्ये x जर मी 1 मानलं तर प्लस y इज इक्वल्स टू 5, y इज इक्वल टू 5, 1 तिकडे गेल्याच्या नंतर मायनस 1, y इज इक्वल्स टू 5 मायनस 1 4. अशा पद्धतीने आपल्याला y किती भेटतो, 4 भेटतो. ठीक आहे, एकदम इझी आहे. आपण काय करणार आता, इथे लिहिणार x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 4, फिनिश. सेकंड, लगेच इथे सॉल्व्ह करूयात आपण. काय इक्वेशन आपलं, x y इज इक्वल्स टू 5. x ची व्हॅल्यू आता काय मानायची आहे, 2 y इज इक्वल्स टू 5, y इज इक्वल टू 5, 2 पलीकडे गेल्यानंतर मायनस 2, y इक्वल टू 5 मधून 2 गेले किती राहिले, 3. मग इथे किती आले, 3 आले. मग इथे आपल्याला x आहे 2 आणि y आहे 3. तसंच इथे आता x ची व्हॅल्यू किती मानायची आपल्याला, एक मिनिट इथे खाली सॉल्व्ह करू आपण. खाली सॉल्व्ह करू. काय आपलं इक्वेशन, x y इज इक्वल टू 5. x आता आपण 3 मानले, 3 y इज इक्वल टू 5, y इज इक्वल टू 5, 3 पलीकडे गेल्यानंतर मायनस 3, y इज इक्वल टू 2. काय अवघड आहे का, 3, 2. एकदम इझी पद्धतीने आपण बॉक्स सॉल्व्ह केला. आता नेक्स्ट बॉक्स टेबल सॉल्व्ह करायचा आहे. आता हा टेबल सॉल्व्ह करताना हा इक्वेशन हे वाले अलीकडचं जे अगोदर घेतलं होतं ते इक्वेशन घ्यायचं नाही, ते इक्वेशन जे दुसरे इक्वेशन आहे ते घ्यायचं, कारण हा बॉक्स जो आहे हा दुसऱ्या इक्वेशनचा बॉक्स आहे. x ला मी वापस 1 2 आणि 3 मानलं. ठीक आहे, बॉक्स काय आपला, x मायनस y इज इक्वल्स टू 3. x ला मी जर 1 मानलं तर मायनस y इक्वल टू 3, मायनस y इक्वल टू 3, हे 1 पलीकडे गेल्याच्या नंतर मायनस 1, y इक्वल टू मायनस y इक्वल टू 2. आता आपल्याला फक्त पाहिजे y, म्हणून हे मायनस साइन त्याला दिलं, म्हणजे आपल्याकडे काय राहिलं, y इज इक्वल्स टू मायनस 2. काय अवघड आहे का. तसंच जर मी आता x ला किती मानलं, हे बघा हे 1 मानल्यावरती असं भेटतं आपल्याला. आता जर मी x ला 2 मानलं म्हणजे x मायनस y इज इक्वल्स टू 3. याच्यामध्ये x ला मी काय मानलं, 2, तर मायनस y इज इक्वल्स टू 3 मायनस y इज इक्वल्स टू 3. हे 2 पलीकडे गेल्याच्या नंतर मायनस 2, इकडे राहिले 1 आणि इथं मायनस y. आपल्याला फक्त y पाहिजे म्हणून मायनस साइन पलीकडच्याला दिलं, त्याला झाले मायनस 1. काय अवघड आहे का इथपर्यंत. आणि राहिली गोष्ट तिसरं पण चलत चलत सॉल्व्ह करून टाकू. x मायनस y इज इक्वल्स टू 3. x ला आता मी 3 मानले, मायनस y इज इक्वल्स टू 3,
मायनस वाय इज इक्वल्स टू 3 पलीकडे गेल्याच्या माहिती आहे प्लस 3 मायनस 3 0 y इज इक्वल टू 0 0 ला प्लस मायनस साइन नसतं 0 भेटले. आता हे जे काय करू आपण खाली लिहून घेऊ 1 -2 2 -1 3 0 इथपर्यंत क्लिअर आहे. हे झाले आपला हे काय आपला फक्त आणि फक्त टेबल कसं सॉल्व्ह करायचं हे समजून घेतलं. आता ग्राफ कसा काढतो आपण. ग्राफ मध्ये काय असतं एक असते x ऍक्सिस एक असते y ऍक्सिस. आता x ऍक्सिस वरती या साइडला पॉझिटिव्ह नंबर असतात इकडच्या साइडला निगेटिव्ह y वरती अप्परला पॉझिटिव्ह डाऊनला निगेटिव्ह असतात. ही गोष्ट तर तुम्हाला माहिती आहे. सरळ ग्राफ पेपर घ्यायचा आणि ग्राफ पेपर मध्ये आपला ग्राफ स्टार्ट करायचा. ग्राफ पेपर मध्ये काय काढायचं एक सेंटरला काय करायची एक अशी x ऍक्सिस काढायची एक काय काढायची x ऍक्सिस काढायची त्याला नाव द्यायचं x ऍक्सिस आणि एक काय काढायची y ऍक्सिस काढायची. ही काय काढली मी y ऍक्सिस. काय अवघड आहे इथपर्यंत. आता प्रॉपर ग्राफ बुकचा वापर न करता आन्सर येणार म्हणजे येणार. फक्त इथले मेजरमेंट एक अंदाजे का व्हायना पण एक अप्रॉक्सिमेटली इक्वल असले पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल मी याला 1 मानलं 1 सेंटीमीटर तेवढ्याच अंतरावरती 2 तेवढ्याच अंतरावरती 3 तेवढ्यावरती 4 आणि तेवढ्याच अंतरावरती 5 मानलं. तसंच इथून वरती सुद्धा इतका अंतरच मी इथं वरती घेतले का अंदाजे अप्रॉक्सिमेटली 1 इथं 2 इथं 3 इथं 4 आणि 5 ला जागा नाही दिलं तरी चालतंय कारण आपल्या अप्रॉक्सिमेटली हा हायेस्ट नंबर 4 आहे. मग x चा का y चा आहे आपल्याला माहिती नाही. इथं -1 -2 -3 -4 काय अवघड आहे इथपर्यंत एकदम इझी आहे. हा जो सेंटरचा पॉइंट असतो हा काय असतो 0. त्यानंतर इथं खाली -1 -2 -3 -4 आणि -5 एकदम इझी आहे. आपण काय काढलं x ऍक्सिस काढली y ऍक्सिस काढली त्याचे नाव देऊन टाकले आणि स्केल मध्ये लिहायचं 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 युनिट. 1 सेंटीमीटर किती 1 युनिट इतके असं स्केल लिहून टाकायचं. ती स्केल सांगायची तुम्हाला काय मला वाटत नाही गरज आहे म्हणून. आता डायरेक्ट ह्याच्यामध्ये जे काय आपल्याला भेटलेले सोल्युशन ह्याच्यामध्ये टाकायचे. दोन्ही इक्वेशनचे जे काय सोल्युशन आहे त्याच्यामध्ये टाकून ज्या लाईन ड्रॉ होणार आहेत त्या ज्या पॉइंटला टच होतात ते असतं आपलं लास्ट फायनल सोल्युशन. मग आपल्याला पहिल्यात काय सांगितले पहिला जो टेबल आहे त्याच्यामध्ये फर्स्ट आहे आपलं 1,4 x ऍक्सिस वरती 1 इथं आणि y ऍक्सिस वरचा 4 इथं टॉपला. म्हणून आपण इथं काय करू शकतो इथं लिहू शकतो 1,4 ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा बघू पॉइंट कोणता आहे 2,3 x वरती 2 इथं y वरती 3 इथं म्हणजे पॉइंट कुठे येणार आहे सरासर इथं पॉइंट येईल. ठीक आहे. हा काय आपला पॉइंट 2,3 आणि तिसरा पॉइंट आहे 3,2 x वरती 3 y वरती 2 म्हणजे सरासर पॉइंट कुठे येणार आहे इथं येणार आहे काय हा 3,2 म्हणजे x 3 y चा 2. ठीक आहे. पुढे बघा आता x ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता हे पॉइंट काढले त्यातून एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. कुठवर जाईल तिथवर जाऊ द्यायची आणि याला नाव द्यायचं कशाची लाईन आहे x + y = 5 या इक्वेशनची लाईन आहे. x + y = 5 याची. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काय करू नेक्स्ट जे सेकंड लाईन जाणार आहे ते आपण दुसऱ्या मार्करने ड्रॉ करू म्हणजे तुम्हाला आणखी बेटर लक्षात येईल. 1, -2 x ऍक्सिस वरचा 1 आणि y वरचा -2 म्हणजे इथे येईल. हा पॉइंट काय आहे 1, -2 हा पॉइंट लिहिला. त्याच्यानंतर 2, -1 x वरचा 2 y वरचा -1 इथं पॉइंट येईल. त्याच्यानंतर 3,0 x वरती 3 आणि y वरचा 0 म्हणजे पॉइंट सरासरी या 3 वरती येईल. हा कशाचा आपला 3,0 आणि हा काय आहे 2, -1 भेटली आपल्याला ही एक नवीन लाईन. ही लाईन काय करायची आता सरळ चिटकून म्हणजे या तिन्ही पॉइंट भेटले तिन्ही पॉइंट मधून एक लाईन ड्रॉ करायची आणि कोणत्या पॉइंटला टच होतीये ते बघायचं. ठीक आहे. आता याला नाव देऊ x - y = 3 याची लाईन आहे. आता या दोन्ही लाईन इथे या पॉइंटला टच होत आहेत. हा पॉइंट कशाचा आहे x वरचा 4 आणि y वरचा 1
म्हणजे हा जो पॉइंट आहे हा आहे आपला 4,1 आणि हेच आपलं फायनल सोल्युशन आहे. म्हणून आपण खाली लिहू शकतो सोल्युशन इज x, y इज इक्वल्स टू 4,1 आणि हे आन्सर बरोबर आहे का चुकीचं आहे कसं बघणार आपण याच्यामध्ये प्लेस ऑन करून हा आन्सर आपण बरोबर आहे का चुकीचं आहे बघू शकतो. एकदम इझी आहे, एकदम इझी आहे. ग्राफ असा तयार होणार आहे याचा. इथं आता ह्या ज्या लाईन आहेत ह्या माझ्याकडून काय झालं असं स्ट्रेट येतात लाईन, ह्या ज्या लाईन आहेत ह्या काय होतात अशा स्ट्रेट येतात. थोडंसं ग्राफ बुक नाही त्याच्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होतंय तरी सुद्धा आन्सर हे आपलं एक्झॅक्ट येते. कारण हे जे अंतर काढलेले आहेत मी, हे जे अंतर आहे ते बघा सरासरी अप्रॉक्स इक्वल दिसतायत, सेम माप दिसतंय सगळ्याचं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ग्राफ काढू शकतो. सेकंड इक्वेशन कडे लगेचच वळूयात आपण. काय पहिलं x + y = 0. मी काय केलं x ला 0 मानलं, 1 मानलं आणि 2 मानलं असं मानून टाकलं. जर x 0 असेल तर y पण काय असणार आहे 0 असणार आहे. मग इथं येणार 0,0. काय अवघड आहे का? कारण x 0 y x + y नाही तर करून दाखवतो जाऊ द्या. x 0 + y = 0, y = 0. हे तिकडे गेलं काय नाही गेलं काय तरी चालतंय, y आपल्याला 0 भेटला. तसंच जर x ला 1 मानलं तर 1 + y = 0, y = -1 आणि x ला जर का 2 मानलं तर 2 + y = 0 आणि y = 2 पलीकडे गेल्यानंतर -2. ओके, -2 काय अवघड आहे का? 1, -1 आणि 2, -2. एकदम इझी आहे, एकदम इझी. असं सॉल्व्ह केलं ना आपण ते काढलंय. महत्वाची गोष्ट हे तर आता तुम्हाला काढता यायला लागलं, पण हे असे जर इक्वेशन असतील ज्याच्यामध्ये की इथं दिलंय 2x - y = 9 तर ह्याच्यात पण काही एक अवघड नाही. तर 1 मानलं, 2 मानलं आणि 3 मानलं. 1 2 3 मानून घेतलं. 2 2 जा 4, 3 2 जा 6. ओके, 1 2 3 मानून घेतलं. आता काय करायचं? हे 2 मल्टिप्लाय इथं x आहे इज इक्वल्स सॉरी -y इज इक्वल टू 9 असं असणार आहे. या दोघांमध्ये काही नाही म्हणजे पॉइंट असतो म्हणजेच मल्टिप्लिकेशन असतं. मग 2 मल्टिप्लाय बाय x ला मी मानलं होतं 1 -y इज इक्वल्स टू 9 -y इज इक्वल टू 9. 2 1 जा 2 -y इज इक्वल्स टू 9. हे 2 तिकडे गेल्यानंतर -2 होतात. -y इज इक्वल्स टू 9 मधून 2 गेले 8 7. मग y किती भेटला आपल्याला? हे मायनस साइन पलीकडे दिल्याच्या नंतर -7 भेटलं. काय अवघड आहे? एकदम इझी आहे, एकदम एकदम इझी आहे. ठीक आहे, आता सेम टू सेम 2x - y इज इक्वल्स टू 9 जेवढी प्रॅक्टिस करा की दन 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 सुटलं पाहिजे. जर 2 मल्टिप्लाय बाय 2 y इज इक्वल्स टू 9 झालं तर -y इज इक्वल्स टू इथे 9 होते. 2 2 जा 4 आणि 4 पलीकडे गेल्याच्या नंतर -4 -y इज इक्वल्स टू 9 - 4 दॅट इज 5 आणि y इज इक्वल्स टू -5. मग इथे लिहू शकतो y इज इक्वल्स टू -5. त्याच पद्धतीने आणखी एक तिसरं आहे आणखी आपल्याकडे ते पण सॉल्व्ह करू. 2x - y इज इक्वल्स टू 3 -y इज इक्वल्स टू 3. 2 मल्टिप्लाय बाय x ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 3 सॉरी 3 नाही तर 9 आहे 9. 3 2 जा 6 - y इज इक्वल्स टू 9 -y इज इक्वल्स टू 9. हे 6 पलीकडे गेल्यानंतर -6 -y इज इक्वल्स टू 9 - 6 दॅट इज 3. y इज इक्वल्स टू -3. इथं लिहायचं -3. खाली लिहून टाकायचं 1, -7 2, -5 3, -3. आणि जर पहिले लेक्चर व्हिडिओ पाहिलेले नसतील तर ते पाहून या तरच हे पुढचे समजतील, अदरवाइज समजणार नाहीये. ठीक आहे, एकदम इझी पद्धतीने आपण हे सॉल्व्ह केलं. त्याचा ग्राफ तयार करण्याचा प्रयत्न करू आपण. काय करायचंय? ग्राफ तयार करायचा. एक काम करू, आता एवढे 3 राहिले तर 3 4 5 6 आणखी 3 राहिले ते पण आज सॉल्व्ह करून टाकू, काय अडचण नाही. इथे एक मी x ऍक्सिस ड्रॉ केली आणि एक काय केली y ऍक्सिस ड्रॉ केली. बघा आता अशी सरळ आहे माझी x ऍक्सिस आणि y ऍक्सिस. एकदम इझी, एकदम इझी विदाउट युजिंग ग्राफ बुक. 1 2 3 4 5. एक मिनिट, x चा सगळ्यात जास्त काय 1 2 3 1 2 3. y वरती 6 नाही, इकडचं नाही बघायचं, इथलंच बघायचं ना. y वरती 7 पर्यंत गेलेले, -7 पर्यंत ना. मग इथे लिहायचं 1 2 3 4 1 2 3
4 1 2 3 4 5 आणखी खाली घ्यावं लागेल थोडं कारण -7 इथपर्यंत गेलंय 4 5 6 7 इथं काय आलं आपल्या लास्टला -7 -6 -5 -4 -3 -2 -1 0 1 2 3 4 1 2 3 4 -1 -2 -3 -4 म्हणजे एक गोष्ट कळाली तुम्हाला एक असते आणि इथं 5 पण देऊ x ऍक्सिस आणि एक असते y ऍक्सिस आता x ऍक्सिस च्या या साइडला पॉझिटिव्ह नंबर असतात इकडे निगेटिव्ह नंबर असतात y ला वरच्या साइडला पॉझिटिव्ह असतात खालच्या साइडला निगेटिव्ह असतात एकदम इझी टू अंडरस्टँड आहे ठीक आहे इथपर्यंत लिहून घ्या फास्ट एकदम ठीक आहे इथपर्यंत लिहून घेतला आता डायरेक्ट आपण ग्राफ काढायला सुरुवात करू पहिले इक्वेशनचा ग्राफ काढू 0,0 म्हणजे x चा पण 0 इथंच आणि y चा पण इथंच हा काय आहे 0,0 त्याच्यानंतर पुढचा काय 1,-1 x चा 1 y चा -1 इथे येईल सॉरी x चा 1 एक मिनिट x चा 1 y चा -1 आहे ना म्हणजे इथे येईल हा x चा 1 y चा -1 2, -2 कुठे येईल इथे येईल सरासर आता याला काय करूया जॉईंट करून टाकू सरळ लाईनी हे असं वरती जाईल ओके आणि इथून काय होईल असं खाली 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 निघून जाईल आणि याला नाव देऊ आपण काय आहे कोणत्या इक्वेशनचे x + y = 2 0 ह्या इक्वेशनची ही काय झाली आपली लाईन ड्रॉ झाली त्याला नाव देऊन घेऊयात लगेच 0,0 झालं त्यानंतर 1,-1 2,-2 ठीक आहे काय अवघड आहे काही पर्यंत आता दुसऱ्या याची लाईन ड्रॉ करू 1,-7 x चा 1 y चा -7 म्हणजे इथे येईल पॉइंट हा काय पॉइंट आपला 1,-7 दिसतंय व्यवस्थित तुम्हाला त्याच्यानंतर पुढे बघा 2,-5 x चा 2 y चा -5 कुठे येईल इथे येईल काय हा 2,-5 त्याच्यानंतर 3,3 x चा 3 y चा -3 इथे येईल 3,3 सॉरी -3 आता ही रेष पण काय करायची सरळ जॉईंट करून टाकायची आता इथं खाली जास्त हे करत नाही मी डायरेक्ट अशी काय करतो इथं याला जॉईंट करून टाकतो 3,3 आपल्याला पॉइंट भेटला इथं म्हणजे सरासरीतच पॉइंट भेटतो आपल्याला ठीक आहे एक मिनिट थोडस मिस्टेक व्हायला लागली आहे -3 हाच इथंच पॉइंट भेटतो म्हणजे बघा हे थोडस काय व्हायला लागले ग्राफ व्यवस्थित नसल्यामुळं हे थोड्याशा मिस्टेक बिल्ड व्हायला लागल्यात याच्यामध्ये पॉइंट जो आहे तो इथं भेटतो आपल्याला 3 आणि हे -3 इथं येणार आहे आणि ज्या वेळेस आपण ह्या लाईन ज्या वेळेस जॉईन करतो ते बघा एक मिनिट इथे एक आलता आणि इथे 2,-5 इथे एक आलता आणि याचा कुठे यायला लागला आपला इथे यायला लागला म्हणजे कुठं ही जी लाईन आहे ही काय होणार आहे अशीच आहे अशी जॉईंट होणार आहे याला नाव द्यायचं 2x - y = 9 आपला पॉइंट हा कोणता आहे 3,-3 आणि हाच पॉइंट आपल्याला दोन्ही याच्यावरती शो होतोय म्हणून लास्टला आपण लिहू शकतो सोल्युशन इज x, y = 3,-3 एकदम इझी एकदम यूज अंडरस्टँडेबल आहे दोन्ही ग्राफ मी ड्रॉ करून दाखवले बोर्ड वरतीच सोपं वाटत असेल तर लाईक करा जर याच्यात काही कळालं नसेल तर कमेंट करून सांगा सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि होत होईल तेवढं तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये हा जो व्हिडिओ हा शेअर करा ठीक आहे एवढं पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या ठीक आहे आणखी वेळ आणखी आपल्याकडे 10 मिनिट आहे हे डायरेक्ट रफ करतो 10 मिनिटात आणखी आपल्याला 3 सॉल्व्ह करायचे म्हणजे डायरेक्ट रफ करतो आणि डायरेक्ट पुढच्याच एकदा हे बॉक्सेस वगैरे काढून घेतो आणि लगेचच आपण सॉल्व्ह करायला घेऊ ठीक आहे ओके सो फायनली आपण फक्त क्वेश्चन लिहून घेतले आता ग्राफ जर मला काढू वाटला तर आपण काढू कधी वाटेल ज्यावेळेस आपल्याला हे संपल आणि आपल्याला टाइम भेटेल टाइम राहील त्यावेळेस आपण काय करू ग्राफ काढू अदरवाइज फक्त मी टेबल कसे सॉल्व्ह करायचे ते दाखवतो आणि लास्टला जर जमलंच तर ग्राफ कशा पद्धतीने येईल ते शो करून देतो ठीक आहे आपण डायरेक्ट सॉल्व्ह करूया सॉल्व्ह करताना काय करतो हे इक्वेशन घेऊन इथं लिहितो
3x मायनस वाय इज इक्वल टू 2 आणि त्याच्यासाठी काय करतो बॉक्स तयार करतो. नक्कीच दिसत असेल हा बॉक्स तुम्हाला. बॉक्स म्हणजे एक टेबल तयार करतो या इक्वेशन साठी आणि हे इक्वेशन याच्या खाली लिहितो 2x मायनस y इज इक्वल टू 3 आणि याच्यासाठी एक सेपरेट बॉक्स असतो आपला. काय अवघड आहे इथपर्यंत. अशा पद्धतीने बॉक्स म्हणजे एक टेबल ड्रॉ केला, दोन टेबल ड्रॉ केल्या, त्याला डायरेक्ट सॉल्व्ह करू. काय करतो आता याच्यानंतर आपण इथं x देतो, इथं y देतो, इथं काय करतो x, y करतो आपण. त्याच्यानंतर इथं पण x y x, y त्याच्यामध्ये 1 2 आणि 3 नंबर दिले, 1 2 आणि 3 नंबर दिले, एकदम इझी. आता एक लक्षात घ्या 3 1 3 3 तिकडे गेल्याच्या नंतर 2 3 2 6. मी इथं काय केलं 0 दिला. काय दिला 0 2 आणि 3 3 जा 9 3 4 जा 12. इथं 4 1 दिला. त्याच्यानंतर इथं काय केलं मी 1 2 2 1 जा 2 पलीकडे गेल्यानंतर डिवाइडेड बाय 2 2 2 2 2 2. ओके काय नाही कोणते नंबर दिले तरी चालतंय आय थिंक ऑलमोस्ट. आणि जर नसेल चालत तर आपण नंबर चेंज करू किंवा एखाद्या नंबरने सुटलं नाही किंवा थोडं कॉम्प्लिकेट झालं तर नंबर चेंज करता येते आपल्याला. ओके तर डायरेक्ट सॉल्व्ह करूयात आपण. x चे मान घेतले, हे अंदाजे घेतले काही नंबर. 3 मल्टिप्लाय बाय x मायनस y इज इक्वल्स टू 2 हे इक्वेशन लिहिलं. 3 मल्टिप्लाय बाय x किती मानलाय आपण 0 मायनस y इज इक्वल्स टू 2. 3 0 जा 0 मायनस y इज इक्वल्स टू 2 मायनस y इज इक्वल टू 2. आपल्याला फक्त y पाहिजे म्हणून y इक्वल टू हे मायनस साइन त्याला दिलं -2 म्हणजे इथं -2 भेटले. आता त्याच्यानंतर हे पहिलं कळालं. त्याच्यानंतर एक काम करू आपण, हे रफ करू, त्याची काही एक गरज नाही. आता तुम्हाला बऱ्यापैकी झालेले आहेत सगळे गणित. आता 3 गणित सोडवले, 3 राहिले. हे सारखं सारखं लिहायची काय गरज. तुम्ही पॉज करून ते कॉपी करून घेऊ शकता. ठीक आहे. सेकंड साठी बघा तेच इक्वेशन लिहिले वापस. 3x y इक्वल टू 2. 3 मल्टिप्लाय बाय x किती आपला 2 मायनस y इज इक्वल्स टू 2. 3 2 जा 6 मायनस y इज इक्वल्स टू 2 मायनस y इज इक्वल्स टू 2. हे 6 पलीकडे गेल्याच्या नंतर -6 होता. मायनस y इज इक्वल टू 6. एकाला प्लस साइन एकाला मायनस साइन आहे. प्लस मायनस ची कन्सेप्ट माहित नसेल तर लिनियर इक्वेशनचा लेक्चर नंबर 1 जाऊन पहा. YouTube चॅनल वरती मी अपलोड केला, तो पहा आणि नंतरच इकडे या. ठीक आहे. आता 6 मधून 2 गेले किती राहिले 4 राहिले आणि मोठ्या नंबरचं साइन म्हणजे मायनस साइन, हे मायनस तिकडे गेल्याच्या नंतर y इज इक्वल टू -4 मल्टिप्लाय बाय मायनस. मायनस मायनस काय होतं प्लस होतं म्हणजे किती राहणार आहे तिथं 4 राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे हे सरळ y ची व्हॅल्यू आपल्याला 4 भेटली आहे. 2 जर असेल तर बरोबर. हा 2 असल्याच्या नंतर आपल्याला y भेटतो 4. आणि लास्ट बघा, मग एक लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर y 4 असेल तर x2 असतं, मग x2 असेल तर y नक्की 4 निघायला पाहिजे. 3x वजा y बरोबर 2. 3 गुणिले x ची व्हॅल्यू 4 घेतली, आता मायनस y बरोबर 2. 4 त्रिक 12 मायनस y बरोबर 2 मायनस y बरोबर 2. हे 12 तिकडे गेल्यानंतर वजा 12 मायनस y बरोबर 12 मधून 2 गेले किती राहिले 10 राहिले. एक मिनिट चुकत होतं बघा, इथं आपलं एकदम चुकत होतं. मायनस तिकडे साइन गेले, याला मायनस 10 राहिले. y बरोबर मग काय झाले +10 झाले, कारण y हे मायनस साइन तिकडे गेल्यानंतर प्लस झालं. ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथं भेटला 10. एकदम इझी, एकदम अंडरस्टँडेबल आहे. त्याच्यानंतर याचेच काय करायचे, खाली लिहून घ्यायचे 0, -2 2, 4 आणि 4, 10. त्याच्यानंतर पुढे बघा फ्रेंड्स, आता काय करायचं आपल्याला या इक्वेशन साठी करायचे 2x y इज इक्वल्स टू 3 हे इक्वेशन आहे. ह्याच्यात x किती घेतला आपण 1 घेतला, म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 1 मायनस y इज इक्वल्स टू 3. 2 1 जा 2 मायनस y इज इक्वल्स टू 3 मायनस y इज इक्वल्स टू 3. हे 2 तिकडे गेल्यानंतर -2 y इज इक्वल्स टू मायनस y इज इक्वल्स टू 3 मधून 2 गेले 1 y इज इक्वल्स टू -1. कसं केलं ते एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. आपल्याला -1 भेटलं y ची व्हॅल्यू. हे रफ करतो लगेच. थोडीशी स्पीड पकडली आहे, कारण काय करायचं आपल्याला फास्ट मध्ये तिन्हीच्या तिन्ही इक्वेशन कंप्लीट करून टाकायचे. याच लेक्चर व्हिडिओ थोडं 5-10 मिनिटं पुढे जाईल पण कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. 2 मल्टिप्लाय बाय x मायनस y इज इक्वल टू 3 हा आहे जे आहे तेच इक्वेशन लिहिलं. 2 मल्टिप्लाय बाय
2 minus y is equals to 3, 2 2 is 4 minus y is equals to 3, minus y is equals to 3, हे 4 पलीकडे गेल्यानंतर -4 होतात इज इक्वल्स टू 4 मधून 3 गेले राहिले 1, पण कसे 1 -1 आपल्याला -y is equals to -1 भेटले, मग y is equals to किती असतील +1 असतील, इथे आपल्याला भेटले +1. ठीक आहे, हे सुद्धा स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या. पुढे बघा, लगेच फास्ट मध्ये आपल्याला कंप्लीट करून टाकायचे. ठीक आहे, पुढे बघा आता काय आपलं हेच इक्वेशन लिहायचं. 2x - y = 3, 2 मल्टिप्लाय बाय x ची व्हॅल्यू किती, आता x ची व्हॅल्यू आपण 3 मानली आहे. 3 हे -y = 3, 3 2 is 6, 6 - y = 3, -y = इथं 3 येते, 6 पलीकडे गेल्यानंतर -6, -y = 6 मधून 3 गेले राहिले 3, हे 3 नाही -3 राहिले, कारण त्या 6 ला मोठ्या नंबरला मायनस साइन आहे. y = हे मायनस पलीकडे गेले, मायनस कट झालं, y = 3, आपल्याला इथं 3 भेटले. आता हे जे आपण कट छाट करतोय हे पहिल्या लेक्चर व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर आपोआप समजून जातं. डायरेक्ट तिसऱ्यावरती उडी मारू नका, ज्यांना बेसिक येत असेल त्यांचं ठीक आहे. इथं 1, -1, 2, +1 आणि 3, आता हायेस्ट नंबर किती आपला 10 भेटलाय. किती भेटलाय? 10 भेटलाय. कशावरती? y ऍक्सिस वरती 10 भेटलाय. म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागेल, एक काढायचे x ऍक्सिस, एक काय काढायचे आपल्याला y ऍक्सिस, इथं एरो करून टाकायचे. 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7 8 9, and this one is, एक मिनिट थोडंसं वाढवावं लागेल कारण 10 पर्यंत आकडा न्यायचा आपल्याला. 9 आणि 10. आता इथे नाव वगैरे देत नाही, डायरेक्ट मी काय सांगतो, हे x ऍक्सिस आहे आणि हे y ऍक्सिस आहे. ठीक आहे, x वरती तर 1 2 3 4 आहे, इथं -1 2 3 4 आहे, इथं वरती 1 2 3 4, खाली -1 2 3 4 आहे. ठीक आहे, मग इथे किती आहेत आपले, x चा 0, y चा -2, x चा 0 इथं आणि y चा -2 कुठे होईल, इथे होईल. मग हा जो पॉइंट आहे हा कोणता आहे, 0, -2. त्याच्यानंतर 2, 4, x चा 2 आणि y चा काय 4. अरे बाबा, तिसरीकडे चालले हे. x चा 2 इथं आणि y चा 4 आहे. 1 2 3 4 इथं, म्हणजे सरासरी पॉइंट कुठे यायला पाहिजे, हा पॉइंट यायला पाहिजे, तो म्हणजे इथं. काय पॉइंट हा, 2, 4. त्याच्यानंतर 4, 10, x चा 1 2 1 2 3 4 इथं, आणि हे जर का असं आपण वरती बघितलं तर 10 आपला हायेस्ट पॉइंट इथे यायला लागला. ठीक आहे, हे पॉइंट हा कोणता पॉइंट आहे आपला, 4, 10. हे जे तिन्ही पॉइंट आहेत हे काय करायचे, असे जॉईन करून घ्यायचे. जॉईन केले त्याच्यानंतर काय करायचं, इथं आपल्याला इक्वेशनचं नाव टाकायचं. कोणतं इक्वेशन आहे हे, 3x - y = 2. इक्वेशनचं नाव टाकलं त्यानंतर दुसऱ्याचं घ्यायचं, 1, -1, x चा 1 y चा -1 इथे येईल. त्याच्यानंतर 2, काय 2, एक मिनिट, माझ्या मते हे कुठून जाईल माहिती का, रेष ही सरासरी 1 मधूनच जाईल, अशी रेष. ही जी रेष आहे ही अशी इथून जाईल. हा, म्हणजे इथे नंतर 2, 1, x चा 2 आणि y, एक मिनिट ही इथं आली, एक मिनिट, ही आली इथं. याची नंतर कोणती आहे, x चा 2 इथं आणि y चा 1 इथं, म्हणजे कुठे यायला पाहिजे, इथं यायला पाहिजे ही. ठीक आहे, त्याच्यानंतर 3, 3 इथं 3 आणि इथं सुद्धा 3, म्हणजे ही एक लाईन भेटली आपल्याला. ही दुसऱ्या इक्वेशनची लाईन आहे आणि हे दोन्ही इक्वेशन एखाद्या पॉइंटला टच करताय, अशा पद्धतीने आपल्याला ग्राफ भेटतो. हा कोणता आपला, 2x - y = 3, याची ही लाईन तयार झाली. आणि इथं 0, 2 वरती दोन्ही पुट ऑन झालेत. बरं, एक काम करू आपण, 0, 2 वरती झालंय, क्रॉस चेक करू. त्याचे एक आन्सर 3 × x किती आपला 0, -y किती आहे 2, एक मिनिट, -2 आहे, -2 = 2 येते का, 3 2 जा 3 × 0 0, -2 = 2, म्हणजे हे आन्सर काय आपलं बरोबर आहे. लास्टला लिहायचं, सोल्युशन इज x, y =
0, -2 म्हणजे एकदम इझी टू अंडरस्टँड आणि काहीच अवघड नाही. कसा ग्राफ झाला ते कळालं असेल तुम्हाला. एकच मिनिट राहिले, आता काय करा, हा जो 5th क्वेश्चन आहे आणि 6th क्वेश्चन आहे तुम्ही होमवर्क मध्ये सॉल्व्ह करा. ठीक आहे, होमवर्क मध्ये सॉल्व्ह करा. अदरवाइज काय करू, या लेक्चरच्या एंडिंगला मी थोडंसं वाटलंच तर याचे जे काय आन्सर ग्राफ आहे पॉज करा व्हिडिओ आणि हे दोन सॉल्व्ह करा. जर झाले तर ठीक आहे, अदरवाइज काय करतो मी आन्सर लेक्चरच्या लास्टला एक दोन फोटो टाकतो, त्याच्यामध्ये हे जे ग्राफ विथ आन्सर असतील. वापस शिकवायच्या आता या दोन्हीला गरज नाही, ऑलरेडी आपण 4 सॉल्व्ह केलेत, 5 आणि 6 एवढे तरी काय करा तुम्ही SW मध्ये करा आणि ज्याला कुणाला हे जमलेले असतील त्यांनी काय करा यस म्हणून टाइप करा आणि जे काही तुमचं सोल्युशन असेल, सोल्युशन इज x, y = डॅश डॅश कॉमा डॅश डॅश जे काही असेल ते लिहून टाका. आणि इथं मी डिक्लेअर करतो की प्रॅक्टिस सेट 1.2 हा फिनिश झाला. 1.3 हा लेक्चर नंबर 6 मध्ये येईल किंवा जर मला वाटलंच नाही नको सॉल्व नाही करायचा, लेक्चर नंबर 6 मध्ये काय होईल आपला प्रॅक्टिस सेट 1.3 ते म्हणजे थोडंसं बेसिक आणि 1.3 ला स्टार्ट करू, नंतर 1.4 1.5 फिनिश झाल्यानंतर नेक्स्ट कोणत्याही क्लासचा लेक्चर व्हिडिओ आपण स्टार्ट करणार आहेत. हे लवकर लिहून घ्या. आवडला असेल लेक्चर व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका आणि जर बेल आयकॉन दाबलं नसेल तर ते दाबून ठेवा, कारण डेली आपले आता व्हिडिओ कंटिन्यूअस चालत राहणार आहेत. एखाद्या दुसऱ्या क्लासचा लेक्चर पाहिजे असेल किंवा कोणत्या दुसऱ्या क्लासचा लेसनचा लेक्चर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. कालच्या व्हिडिओला एक कमेंट आलं होतं, बट त्याला एक गोष्ट सांगतो की 11th आणि 12th चा आपण स्टार्ट करणार आहे. हा लेक्चर संपल्यानंतर स्टार्ट करणार आहे, पण डायरेक्ट 6वा 7वा लेक्चर आपण घेऊ शकत नाही. 1 बाय 1 सगळे लेक्चरची प्लेलिस्ट आपण आपल्या चॅनल वरती अवेलेबल करणार आहे. आणि त्या कमेंट केल्याबद्दल पुन्हा एकदा तुझं धन्यवाद. एवढंच आजच्या लेक्चर साठी. पटकन लिहून घ्या आणि कमेंट मध्ये बाकीच्या 2 चे आन्सर मला कमेंट करून सांगा. ठीक आहे, बाय बाय.